रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापाशीच असलेल्या खेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या घडामोडींमुळे निवडणुकीचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे। खेड रत्नागिरी जिल्ह्यातलं एक विशेष गाव जे नेहमीच चर्चेत असतं, एक हॉटस्पॉट ठरलेलं आहे। राजकारणाचं हॉटस्पॉट म्हणून खेड ओळखलं जातं, कारण की खेड हा शिवसेना नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला, शिवसेनेचा बालेकिल्ला, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा हा गाव, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर असतील किंवा माजी आमदार संजयराव कदम असतील त्यांचा तालुका, त्यांचं गाव हा खेड। कारण येथील राजकारण हा नेहमीच हॉटस्पॉटवर राहिले ह्या चार लोकांच्यामुळे, या चार व्यक्तींच्यामुळे, या चार व्यक्तींच्या वलयामुळे येथील राजकारणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होताना पाहावयास मिळते। नेहमीच इलेक्शन कमिशनने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आणि महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नगर परिषद असतील किंवा नगरपंचायत असेल यांचा निवडणूक कार्यक्रम होत आहे। त्यामध्ये खेड नगर परिषदेचा देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि खेड नगर परिषदेच्या 10 प्रभागातील 20 जागांसाठी तब्बल 90 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामध्ये 8 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते, तर उर्वरित नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरून इच्छुक होते। खरं तर अर्ज छाननीच्या वेळेस यातील 21 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आणि निवडणुकीच्या रिंगणात 69 उमेदवार बाकी राहिले होते। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 19 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत। यामध्ये 2 नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे। सध्या खेड शहरात होणारी निवडणूक ही थेट शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये होत असताना पाहावयास मिळत आहे। महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष निवडणुकीला सामोरे जात असताना यामध्ये शिवसेना आणि भाजप हे 2 प्रमुख पक्ष असून महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अशा पक्षांचा समावेश आहे। मात्र यामध्ये एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे महायुती म्हणून लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याच्यामध्ये समावेश नाही आणि महाविकास आघाडीमध्ये लढत असताना मनसेला देखील एकही उमेदवारी देण्यात आलेली नाही आहे। खरं तर खेड नगर परिषदेमध्ये होणाऱ्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशीच रंगत होणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी देखील 3 उमेदवार रिंगणात असून शिवसेना पक्षाच्या वतीने माधवी राजेश बुटाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सपना ऋषिकेश कानाडे, तर वंचित बहुजन आघाडीच्या सीमा नितीन जाधव ह्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरले असून या तिघांच्यात ही निवडणूक होणार आहे। पण खरी चुरस ही शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे नेमकं खेड शहरावर कुणाची सत्ता येणार, खेडचा नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचा बसणार हे मात्र 3 डिसेंबरला निकालानंतरच समोर येणार आहे। प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड, रत्नागिरी।